नमस्कार, मी भारत दत्तू. दामाजी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. बातमीपत्राच्या सुरुवातीला पाहूया हेडलाईन्स. अज्ञात वाहनाने धडक दिल्याने युवकाचा झाला मृत्यू. मंगळवारच्या ग्रामीण भागात 22 वर्षीय युवक बेपत्ता. सोलापुरात नितेश राणे व टी राजावरती गुन्हा दाखल. बार्शी तुळजापूर रोडवर भीषण अपघात, पिकअपची ट्रॉलीला धडक. कपडे खरेदीसाठी चडचणला निघालेली गाडी पलटी, मैत्रीत गाडी देणं मित्राच्या आली अंगलट. पोलीस रेसिंग डे निमित्त फिर्यादींना 47 गुन्ह्यातील 69 लाखाचा ऐवज फिर्यादींना केला परत. आता पाहूया सविस्तर बातमीपत्र. अज्ञात वाहनाने मोटरसायकलला धडक दिल्याने युवकाचा मृत्यू झाला. ही घटना सोमवारी दुपारी 1:30 वाजण्याच्या सुमारास स्वातंत्र्य सेनानी संदीपान गायकवाड मंगल कार्यालयाजवळ घडलेली आहे. याबाबत मोहोळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार करण बबुरवान सावळे, वय वर्ष 25, राहणार सावळेश्वर, तालुका मोहोळ, हा त्याच्या मोटरसायकल क्रमांक MH13EE 8565 वरून मोहोळ ते सोलापूर हायवे रस्त्यावरून सावळेश्वरकडे जात असताना गायकवाड मंगल कार्यालयासमोर आल्यानंतर त्याचे पाठीमागून अज्ञात वाहन चालकाने हायगाने भरधाव वेगाने करणच्या गाडीला पाठीमागून धडक दिली. त्यामध्ये करण बबुरवान सावळे हा सिमेंट कट्ट्यावरती जाऊन पडला. त्यामुळे त्याच्या डोक्यात जोरदार मार लागून तो गंभीर जखमी होऊन मयत झाला. त्यामुळे त्या अज्ञात वाहन चालकाविरुद्ध मोहोळ पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. या घटनेचा तपास मोहोळ पोलीस करीत आहेत. मंगळा तालुक्यातील ग्रामीण भागातून एका 22 वर्षीय महिला बेपत्ता झाली असल्याची तक्रार तिच्या वडिलांनी पोलिसात दिली असून त्या बेपत्ता महिलेचा पोलीस कसून शोध घेत आहेत. या घटनेची हकीकत अशी की सदर विवाहित महिला ही आई वडिलांकडे राहायची होती. दिनांक 7 जानेवारी रोजी सकाळी 10 ते 4 च्या दरम्यान राहते घरातून बेपत्ता झालेली असल्याची माहिती वडिलांनी दिलेल्या तक्रारीत म्हटलेलं आहे. ती अंगाने सडपातळ असून रंग गोरा, चेहरा उबट, उंची 5 फूट, अंगात पांढऱ्या रंगाचा टॉप व ती मराठी आणि हिंदी भाषा बोलते. अशा वर्णाची 22 वर्षीय तरुणी कोणाच्या निदर्शनास आल्यास त्यांनी पोलीस हवालदार काळे यांच्याशी संपर्क साधावा, अशा प्रकारचं आवाहन करण्यात आलेलं आहे. मंगळच्या ग्रामीण भागातून एक 22 वर्षीय बेपत्ता झाली असल्याची तक्रार तिच्या वडिलांनी पोलिसांमध्ये दिली असून त्या बेपत्ता महिलेचा पोलीस कसून शोध घेत आहे. या घटनेची हकीकत अशी की सदर विवाहित महिला ही आई वडिलांकडे राहण्यास होती. ती दिनांक 7 जानेवारी रोजी सकाळी 10 ते 4 याच्या दरम्यान राहते घरातून बेपत्ता झाली असल्याची वडिलांनी दिलेल्या तक्रारीत म्हटलेलं आहे. ती अंगाने सडपातळ असून रंग गोरा, चेहरा उबट, उंची 5 फूट, अंगात पांढऱ्या रंगाचा टॉप व ती मराठी हिंदी भाषा बोलते. अशा वर्णनाची 22 वर्षीय तरुणी कोणाच्या निदर्शनास आल्यास त्यांनी पोलीस हवालदार काळे यांच्याशी संपर्क साधावा, अशा प्रकारचं आवाहन करण्यात आलेलं आहे. सोलापुरामध्ये शनिवारी 6 जानेवारी रात्री झालेल्या हिंदू जन आक्रोश मोर्चा प्रसंगी 2 जाती धर्मामध्ये द्वेष फैलावणारे वक्तव्य केल्याचा आरोप झाला. या प्रकरणी भाजपाचे आमदार नितेश राणे आणि तेलंगणातील भाजपाचे वादग्रस्त आमदार टी राजा यांच्यासह इतर विरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला आहे. दरम्यान हजारोंचा जनसमुदायासह निघालेल्या या मोर्चा प्रसंगी रस्त्यावरती हुल्लडबाजी करून दगडफेक करण्यात आल्यामुळे पोलिसांनी त्यांनाही घेऊन गेलेले आहेत व बोर्ड कायदा रद्द करावा यासह हिंदुत्वाच्या इतर मुद्द्यासाठी सकल हिंदू समाज नावाच्या संघटनेच्या वतीनं हिंदू जन आक्रोश मोर्चा काढण्यात आलेला होता. छत्रपती शिवाजी महाराज चौकातून बाळीवेस टिळक चौक, कन्ना चौक मार्गे कन्ना चौकात हा मोर्चा पोहोचल्यानंतर तेथे झालेल्या सभेमध्ये आमदार नितेश राणे व आमदार टी राजा यांनी 2 जाती धर्मामध्ये विद्वेष फैलवण्यासाठी दुसऱ्या धर्माच्या विरोधात चेतावणी देणारी भाषणे केली. यातून अन्य धर्माच्या भावना दुखावल्या गेल्याच्या जेल रोड पोलीस ठाण्यामध्ये सहाय्यक फौजदार देविदास वाल्मिकी यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटलेलं आहे. त्यानुसार आमदार राणे व आमदार राजा आणि सकल हिंदू समाज संघटनेचे समन्वयक सुधाकर बैरेवाडे यांच्यासह सभेच्या व्यासपीठावरील अन्य 8 ते 10 पदाधिकाऱ्यांविरुद्ध भारतीय दंडविधान कलम 153 अ, 295 अ, 188 सह 34 आणि महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 135 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. हिंदू जन आक्रोश मोर्चा जात असताना त्यात भाजपाचे खासदार डॉक्टर जय सिद्धेश्वर शिवाचारी व आमदार विजय देशमुख यांनीही सहभाग घेतलेला होता. मात्र ते शेवटी सभेच्या व्यासपीठावर दिसले नाही. मोर्चामधला मारुती भागातून गौतम चौकाकडे येत असताना वाटेत हुल्लडबाजी होऊन रस्त्याच्या दोन्ही बाजूला काही विशिष्ट दुकानावरती दगडफेक सुद्धा करण्यात आली.
दगडफेकीत काही निष्पाप व्यक्तीच्या डोक्याला दुखापत झाली, दुकानातील साहित्याचं नुकसान झालं। या संदर्भाची पोलिसात अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल केलेला आहे। या प्रसंगी सतीश शेखर व शेखर स्वामी या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। यापूर्वी कथित धर्मांतर, लव जिहाद आदी मुद्द्यावरती सोलापुरामध्ये हिंदू जन आक्रोश मोर्चा निघाला असता रस्त्यावरती दगडफेकीचा प्रकार घडलेला होता। वादग्रस्त विधाने करण्यात आमदार टी राजा आणि आमदार रितेश राणे हे आघाडीवर असतात, ही पार्श्वभूमी लक्षात घेता त्यांच्या सभेला परवानगी देऊ नये अशा प्रकारची मागणी शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे उपनेते शरद कोळी यांनी केलेली आहे। पोलिसांनी सभेला परवानगी देताना आमदार राणे व आमदार राजा या दोघांसह आयोजकांना परवानगीतील अटी व शर्तीचा भंग झाल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे बजावले होते। शहरातील बार्शी तुळजापूर रोड हॉटेल जीवनधाराजवळ भीषण अपघाताची घटना घडलेली आहे। शेलगावकडून बार्शीकडे येणाऱ्या ट्रॅक्टर ट्रॉलीला पिकअप वाहनाची जोरदार धडक बसली, त्यामध्ये पिकअप वाहनाचा पुढील भाग चक्काचूर झाल्याचं दिसून येत आहे। त्या ट्रॅक्टर ट्रॉलीतून कांद्याच्या पोत्याची वाहतूक होत होती। सोमवारी रात्री 7 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली। अपघाताची माहिती मिळताच स्थानिक पोलीस प्रशासन घटनास्थळी दाखल झाले। बार्शी शहरातील बार्शी तुळजापूर रोड हॉटेल जीवनधाराजवळ भीषण अपघाताची घटना घडली। शेलगावाकडून बार्शीकडे येणाऱ्या ट्रॅक्टर ट्रॉलीला पिकअप वाहनाची जोरदार धडक बसली, त्यामध्ये पिकअप वाहनातील पुढील भाग चक्काचूर झाल्याचं दिसून येत आहे। तर ट्रॅक्टर ट्रॉलीतून कांद्याच्या पोत्याची वाहतूक होत होती। सोमवारी रात्री 7 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली। अपघाताची माहिती मिळताच स्थानिक व पोलीस प्रशासन घटनास्थळी दाखल झाले। कर्नाटक राज्यातील चडचण येथे कपडे खरेदीसाठी मित्राची 4 चाकी गाडी घेऊन हायगाईने व भरधाव वेगाने निघालेल्या गाडीचा अपघात होऊन पलटी झाल्याने त्यामधील पती पत्नी स्वाती बाळू सुरवसे वय वर्ष 31 राहणार बुरुड गल्ली व बाळू बजरंग सुरवसे हे जखमी होऊन गाडीचे 6 लाख रुपयाचं नुकसान झालेलं आहे। या प्रकरणी गाडी चालक बाळू सुरवसे यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की 7 डिसेंबर रोजी सकाळी 10 वाजण्याच्या दरम्यान फिर्यादी संतोष रामचंद्र ननवरे राहणार नागनेवाडी यांचे मित्र तथा आरोपी बाळू बजरंग सुरवसे यांनी फोनवरून फिर्यादी सांगितलं की माझी पत्नी स्वाती व माझा मित्र विशाल माने याच्यासह चडचण येथे कपडे खरेदी करण्यासाठी जाणार असून मित्रा तुझी गाडी मला दे असं म्हटल्यावर फिर्यादीने GJ15CK 1953 नावाची 4 चाकी गाडी दिली। चडचण येथे जात असताना 11:30च्या दरम्यान कात्रज चेकपोस्टजवळ ताब्यातील गाडी हायगाईने भरधाव वेगाने वाहतुकीच्या नियमाचं उल्लंघन करून बेधडकपणे चालवून ती रोडच्या बाजूला जाऊन पलटी झाल्याने त्यामधील स्वाती सुरवसे यांना चेहऱ्याला कमरेला दुखापत झाली, तसेच चालक तथा आरोपीस डाव्या पायाच्या पंजावरती दुखापत झाल्याचं दिलेल्या फिर्यादीत म्हटलेलं आहे। या अपघातामध्ये गाडीचे समोरील बोनेट, डॅशबोर्ड, रेडिएटर, इंजन, पुढील हेडलाइट, पुढील मागील काच तसेच डाव्या बाजूने पाठीमागून बॉडी व दोन्ही बाजूच्या दरवाजाच्या काचा फुटून बॉडी चेंबून अंदाजे 6 लाख रुपयाचं नुकसान झाल्याचं संतोष ननवरे यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे। याचा अधिक तपास पोलीस करीत आहेत। सोलापूर पोलीस आयुक्तालयामध्ये पोलीस रेजिंग डे निमित्त फिर्यादींना 47 गुन्ह्यातील 69 लाखाचा ऐवज फिर्यादींना समारंभपूर्वक देण्यात आला। कार्यक्रम पोलीस आयुक्त डॉक्टर राजेंद्र माने यांच्या हस्ते करण्यात आला। यावेळी व्यासपीठावरती पोलीस उपायुक्त डॉक्टर दीपाली काळे, सहाय्यक पोलीस आयुक्त राजन माने, अशोक तोरडमल, अजय परमार, प्रांजली सोनवणे यांची उपस्थिती होती। यावेळी पोलीस आयुक्त डॉक्टर माने यांच्या हस्ते यावेळेला डॉक्टर माने म्हणाले की पूर्वी चोरी, घरफोड्याचा गुन्हा उघडकीस आल्यानंतर त्यातील मुद्देमाल फिर्यादींना परत लवकर मिळायला उशीर लागायचा, परंतु आता ही प्रक्रिया सोपी झाली असून पोलीस किंवा न्यायालयाच्या आदेशाने तो ऐवज फिर्यादींना लवकरात लवकर परत देता येतो। बंगला, दुकानाचे मालक परगावी जाताना मोठी AC गाडी घेऊन जातो। जर हौस मजा करताना आपण अधिक खर्च करत असाल तर सुरक्षित साधनांसाठी खर्च केला पाहिजे। वाहनांचे हँडल लॉक तोडून गाड्या चोरून नेल्या जातात, परंतु त्यासाठी 400 ते 500 रुपयाचे फील लॉक बसवणं जात नाही। घरासाठी सेफ्टी डोअर बसवले पाहिजेत। परगावी जाताना दरवाजे नीट लावले पाहिजेत। शेजाऱ्यांना सांगितलं पाहिजे, किंबहुना पोलीस ठाण्यातील सुद्धा कळवलं तरी चालेल। चोरी रोखणे ही आपलीच जबाबदारी आहे, जेवढी आपण काळजी घेतली तेवढीच त्यांनी घेतली पाहिजे असे ते म्हणाले। प्रस्तावित करताना पोलीस उपायुक्त डॉक्टर काळे म्हणाल्या की दुकानासमोर CCTV असतातच, परंतु अनेक सोसायटीमध्ये CCTV नाहीत, त्यामुळे चोऱ्या उघड करणं अवघड झालेलं आहे। मुख्य रस्त्यावरील CCTVचा आधार घेऊन आरोपीचा शोध घ्यावा लागतो। चोरटे परजिल्हा परराज्यातून पळून जातात, तिथून त्यांना पोलीस पकडून आणतात। आरोपींना शिक्षा लावण्यासाठी फिर्यादींना चांगला जबाब द्यावा लागतो। सोलापुरामध्ये गुन्हे उघडकीस आणण्याचे प्रमाण 60% इतके आहे। सूत्रसंचालन गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुनील दोरगे यांनी केले, तर आभार सहाय्यक पोलीस आयुक्त प्रांजली सोनवणे यांनी मांडले। हे होतं आजचं बातमीपत्र। पुन्हा भेटू एका नवीन बातमीपत्रासाठी। नमस्कार।